ताई, लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच बार्शीत येत आहे, पहिली प्रतिक्रिया काय? नाही, लोकसभेचं परवा उमेदवारी मिळाली. काल आम्ही उस्मानाबादला धाराशिवला आलो आणि आज प्रचाराचं पहिलं जी काय सुरुवात होणार आहे ती बार्शीतून होणार आहे आणि आधी भगवंताचं दर्शन घेतलं. काल तुळजाभवानीचं आणि आज भगवंताच्या मंदिरात. त्यामुळे दोघींच्या आशीर्वादाने महायुतीचे मी उमेदवार, माझा विजय निश्चित आहे. भगवंताच्या आपण नेमकं कोणतं साकडं घालतो? देवानेच उमेदवारी दिलेली आहे, साधी नव्हती गोष्ट. त्यामुळे मी काय मागायचं, देव सगळं जाणतो. शक्ती दे आणि चांगलं होऊ दे आणि हे पार पाडायची शक्ती दे आणि नंतर चांगलं काम घडू दे माझ्या पूर्ण मतदारसंघासाठी, एवढंच मागणी केली. ताई, राष्ट्रवादीचा गट नाराज आहे असं कळतंय. उमरग्यातून आणि उस्मानाबादमधून बरेचसे राजीनामे आलेत, तर राष्ट्रवादीविषयी तुम्ही काय भूमिका घेणार आहे? राष्ट्रवादीतून नाराजी नाही आहे. राष्ट्रवादीला तिकीट सुटून त्यांचा एक खासदार राष्ट्रवादीचा आमचा जाणार आहे वरती दिल्लीला महायुतीचं म्हणून, त्यामुळे ते नाराज नाहीयेत. सगळे कामाला लागलेत. माझ्या उमेदवारी डिक्लेअरीच्या वेळेस विक्रम काळे साहेब, सतीश चव्हाण साहेब विमान करून आलेत आणि होते. थोडंफार जे इच्छुक असतात ते 2-4 दिवस त्यांना वाटत असतं वाईट, पण तुम्ही बघाल सगळे कामाला लागले. सगळ्यांचा दादांशी संपर्क आहे आणि ही आमची जुनी फॅमिली आहे. ते आमच्यावर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही आणि अजित काकांनी सगळ्यांना कामाला लागायचं सांगितलेलं आहे. सगळेजण कामाला लागले. दुर्गुडे साहेब जिल्हाध्यक्ष आमच्याबरोबर सतत होते, त्यामुळे नाही आहे तसं काही. ओमराजे स्वतःला म्हणजे तळागाळाचं नेतृत्व मानतात, त्यांचा संपर्क जास्त आहे असं त्यांनी मानतात. मग याला तुम्ही कसं प्रत्युत्तर देणार? तळागाळातलं नेतृत्व मानतात, आम्ही पण तळागाळातले आहोत म्हणूनच इतके दिवस निवडून येतोय. म्हणजे आणि बार्शी तालुक्याला थोडीशी मी नवीन आहे, पण माझ्या उस्मानाबाद मतदारसंघामध्ये रोज एक रात्री गाव मी म्हणजे संध्याकाळचं जिल्हा परिषद झाल्यानंतर संध्याकाळी किंवा एक 7 नंतर शेतातून लोक आले की रोज एक गाव असं मी जवळजवळ 20 वर्ष करतेय. त्यामुळे आमचा पण संपर्क आहे. आम्ही पण आमचा फोन नंबर कार्ड देतो सगळ्या लोकांजवळ. माझ्या जिल्ह्यात कोणालाही विचारा. आता आपल्या मंदिरात एक बाई भेटली, मी तुम्हाला तडवळ्यात पाहिलं होतं कोरेताईंच्या फोटोमध्ये. म्हणजे आम्ही पण तळागाळात काम करतोय म्हणूनच पाटील कुटुंबातल्या सदस्यांना इतके वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यातले लोक निवडून देत आहेत. भाजपमधून तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणं सोपं होतं का अवघड होतं? मी म्हटलं तसं आमची दुसरी फॅमिली आणि मी मला तसं मानतच नाहीये. मी महायुतीची उमेदवार आहे. सगळ्या महायुतीच्या देश पातळीवरील नेत्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित काका साहेबांनी आणि आमच्या महायुतीच्या धाराशिव मतदारसंघातील सगळ्या नेत्यांनी. तुम्ही जर फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल चाकूरकर त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस की त्यांनी म्हटलं की हा विषय आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर, जिल्हा म्हणजे या मतदारसंघातल्या नेत्यांवर सोडलाय आणि सगळे नेते आमच्या महायुतीचे या मतदारसंघातील म्हणजे ज्ञानराज चौगुले साहेब असो, उमरगा लोहाराचे शिवसेनेचे नेते बसवराज पाटील साहेब असो, जे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री राहिलेले, औषधचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब, आपल्या बार्शीचे राजेंद्र राऊत साहेब, राणादादा स्वतः तुळजापूरचे आमदार, ह्या सगळ्यांनी मिळून माझी उमेदवारी फिक्स केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या पाठिंब्याने माझा विजय निश्चित आहे. मॅडम, बार्शीत तर पाहिलं तर तसं राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत. माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि हळदी कुस्ती म्हटल्यानंतर काही जागा राष्ट्रवादीला जातात, भाजपच्या पण कुठल्या तरी पक्षाला सुटतं आणि ते वरच्या लेवलला नेते मंडळी त्यांची नाराजी किंवा काय जे असेल ते दूर करतील. माझा त्याच्यात विषय येत नाही आणि राणादादा आणि सावंतसाहेब संपर्कात आहेत, देवेंद्रजी आणि बाकीचे जे महायुतीचे नेते 3 जण ते या प्रश्नात माझी त्याच्यावर भाष्य करायची हे नाही. निवडून आल्यानंतर बार्शीसाठी काही विजन असणार आहे का? मला बार्शीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे मी आता हाफजाट बोलते मी हे, कारण मग उस्मानाचं आणायला एकदा महायुतीचा उमेदवार तिकडे गेला खासदार की मोदी साहेब आमच्या मतदारसंघाकडे लक्ष देणारच आहेत, अमित शाह साहेब देणार आहेत, नड्डा साहेब देणार आहेत. त्यामुळे मी करेल पण मला जास्त मी आणि
राजेंद्र राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बार्शीचा निश्चित विकास करू. तुम्हाला माझा चेहरा इकडे दिसेल एवढं निश्चित. थँक्यू.